संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज करू आपण शंकरपाळे। शंकरपाळ्यासाठी मी घेतलाय 3 वाटी मैदा, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, पाऊण वाटी तूप आणि 1 चम्मच मीठ। चला ते मी बनवते। आधी आपण पातेल्यामध्ये दूध टाकायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी ही साखर टाकायची। याला छान आपण असं हलवून घेऊ। आता त्याच्यामध्ये आपलं हे तूप टाकायचं, थोडंसं तूप ठेवायचं। नंतर पिठाला लावायला थोडी साखर विरघळू द्यायची। आता मस्त हे बघा आपली साखर विरघळली। आता आपण हे मळून घेऊ। हा 3 वाटी मैदा घ्यायचा, त्याच्यात थोडं मीठ टाकायचं, थोडंसं 2 चमचे रवा घेतलाय शंकरपाळ्याला खुसखुशीतपणा यायला। आता हे आपलं मिश्रण केलेलं आपण याच्यात टाकू, घट्ट ठेवायचं छान एकदम। याला कोमट कोमट मळून घ्यायचं, म्हणजे रवा छान फुगतो त्याच्यामध्ये। हे बघा असंच ठेवायचं, जास्त याला मऊ नाही करायचं, नाही तर हा जो खुसखुशीतपणा येणार नाही शंकरपाळ्यांना। याला असंच आता आपण अर्धा तास भिजू देऊ। हे बघा छान झाला आपला गोळा तयार। आता आपण याला लाटून घ्यायचे। आता हे जसं आहे तसाच हे करायचा। ही झाली लाटून। आधी आपण याचे बारीक काट कापून घ्यायचे। आता छोटे छोटे छान काप करून घ्यायचे। असे छान छोटे बघा मस्त झाले। हे बघा झाले छान कापून। आता हे सगळे असे उचलून तळून घ्यायचे। मस्त झाले बघा। आता तळू आपण। तेल तापले आपलं छान। आता आपण त्याच्यात टाकून द्यायचे। थोडे थोडे तळून घ्यायचे मस्त। बारीक गॅसवर छान लाल होऊ द्यायचं याला। बघा छान कलर आलाय। आता सगळे असे तळून घ्यायचे आपण। हे बघा झाले आपले शंकरपाळे तयार। छान लेयर्स आल्यात बघा, मस्त खुसखुशीत झालेत एकदम मस्त। कशी वाटली रेसिपी? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये